सुरुवातीलाच गडबड गोंधळ झालेला आहे मला. सो हॅलो मंडळी, आज मी काहीतरी नवीन प्रयत्न करणार आहे. सो आज मी करत आहे थाई करी आणि फर्स्ट टाइम बनवते. ह्या कारणामुळे मी रेडीमेड आणलं आहे, ब्लिंकिटमधूनच मागवलं. खरी मजा थाई करी बनवण्यात ही आहे की आपण घरीच पेस्ट बनवतो आणि मग त्याची थाई करीची आपली जी प्रोसेस असते ती करतो. बट माझ्याकडे अशा मी ज्या एरियात राहते त्या एरियामध्ये थाई करीसाठी लागणारे मेन इन्ग्रेडियंट्स जे आहेत, म्हणजे गलंगल असू दे किंवा लेमन लीव्ज असू दे, ते अवेलेबल नव्हते. म्हणून मी ऑनलाईन ही पेस्ट ऑर्डर केली आहे, जेणेकरून लवकर माझी थाई करी होईल. आणि हे टोफू ॲड केलं आहे. टोफू हे व्हेज थाई करीसाठी आहे. जो नॉनव्हेज पर्सन माझे व्हिडिओ बघत असेल ते चिकनही ॲड करू शकतात. आणि हे कोकोनट मिल्क आहे, जे मी रेडीमेड मागवलं आहे. सो आता बघूयात माझी प्रोसेस. थाई करी ही जनरली भाताबरोबर खाल्ली जाते. आम्ही आत्ता रिसेंटली पालवीचे बाबांसोबत आम्ही एका त्यांच्या कलिगकडे गेलो होतो आणि तिथे खाल्ली होती. ती इतकी आवडली मला की सो मी विचार केला की घरी करून बघूया. सो भात झालेला आहे गरम गरम. काय नक्की प्रोसेस काय दिली आपण हे वाचूया. सो आता मी ऑइल ॲड करते. वेगळी प्रोसेस करण्याचा प्रयत्न करते आहे. थोडं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी पहिलं हे जे मिल्क आहे सुरुवातीलाच गडबड गोंधळ झालेला आहे माझा. आणि फ्लेम कमी ठेवायची. सो ह्या भाज्या आहेत मी ॲड करणार आहे. येलो कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम आणि मशरूम. बेबी कॉर्न जो आहे मी आधीच उकडून टाकला आहे, तो शिजायला वेळ लावतो. साईड बाय साईड स्टर करते. थाई करीची जी पेस्ट आहे ही ॲड करूयात. तोपर्यंत आमचं कार्टून आलेलंच आहे इकडे. हे आहे आमचं कार्टून. तिच्यासाठी मी इतके शॉर्टकट्स मारते. ही जी पेस्ट आहे ती मी सगळीच ॲड करते याच्यात. ही पेस्ट घरीही करता येते आणि एक दिवस मी घरीही करून बघणार आहे की पेस्टची नक्की काय प्रोसेस आहे आणि ती पेस्ट घरी केल्यानंतर कशी आपल्याला लागते. आत्ता सध्या तरी मी रेडीमेड मागवली आहे. गुठळ्या होऊन नाही द्यायच्यात कारण जनरली गुठळ्या होतात. मस्त वास येतो आहे. आणि एवढं सगळं करताना फ्लेम कमी ठेवली आहे याची गॅसची. आणि टोफू पण ॲड करते. आपण ज्या भाज्या आणल्यात छान धुवून घेतल्यात. ही रेसिपी माझ्यासाठी पूर्ण नवीन आहे. मी फर्स्ट टाईम ही रेसिपी करते. सो बघूयात घरच्यांना आणि मला कशी वाटते ती. आपण ह्याला एक वाफ देऊयात. अयो सांडलाच. मी ह्याच्यात अजून थोडंसं कोकोनट मिल्क ॲड केलं आहे. थोड्या भाज्या कचवट राहिल्या तरी चालतील, फक्त पण टेस्ट बिघडता कामा नये. सो हे रेडीमेड थाई करी जी आहे, थाई करीची जी पेस्ट आहे रेडीमेड, ह्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. पण आता आपण थोडं वाढवलं, पाणी घातलं आहे, कन्सिस्टन्सी आपण मेंटेन केली आहे. त्यानंतर वाफ आल्यानंतर आपण टेस्ट करून बघूयात. आपल्याला जर इन केस मीठ लागलं तरच आपण घालूयात, अदरवाईज नको. शोधत होते आत्ता सापडलं आहे. ये फायनली. सो आपले जे जज आहेत म्हणजेच पालवीचे बाबा आणि पालवीची आजी, त्यांनी खाल्ल्यानंतरच कळणार आहे की माझी ही करी कशी झालेली आहे. तोपर्यंत बघूयात पालवी काय करते आहे. कसं झालेलं आहे.
एक नंबर. मस्त झालंय, मजा आली. सिरियसली खूपच बेस्ट झाले हे. पहिल्याच प्रयत्नात एकदम फर्स्ट क्लास मला मिळालेला आहे. नेक्स्ट टाइम मी घरीच पेस्ट करून करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आता हे एकदम बेस्ट झालेलं आहे.